प्रभादेवीमध्ये शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर असे प्रकार जे आहेत ते करतायत असं मतदारांकडूनच सांगितलं जातंय। मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। मात्र मतदान होत असताना वॉर्ड क्रमांक 194 मध्ये यावेळी शाई लावण्याच्या प्रकारामध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतो आहे। पेनाने या ठिकाणी शाई लावली जाते आहे आणि आपण सध्या प्रभादेवी इथल्या मतदान केंद्रावरती आहोत आणि इथं हाताला शाई लावल्यानंतर ती शाई लगेचच या ठिकाणी पुसली जाते, त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडलेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की आपण सध्या याच घटनास्थळी आहोत। इंडिया बुल्स गेट नंबर 5 इथे हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी या तरुणाच्या हाताला या ठिकाणी शाई लावली गेलेली होती, मात्र ती लगेचच या ठिकाणी पुसली गेली आणि त्याचमुळे सामाजिक कार्यकर्ते आणि वकील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देव भिंगार देवे सर, काय झालं नेमकं, काय प्रकार आहे नेमका? ही शाई जी आता मतदान आम्ही करून आलो, तर मतदान केल्यानंतर जी काही इंक लावण्याची प्रोसेस जी असते ती इंक न लावता त्यांनी मार्कर यूज केला आहे आणि मी काही एक न करता हात सुद्धा धुतलेला नाही आहे, तरी सुद्धा ती म्हणजे हाताला स्वेट येऊन ती गेलेली आहे। आणि हो, आणि जर आता मी जर ह्याला थिनर जर लावला तर ती पूर्णपणे जाणार। आता मी एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे सांगू शकतो। आता जर उद्या मतदान शाई नेमकी दाखवा ना, आता पोझिशन काय आहे ती, किती मिनिटं झाली तुम्हाला मतदान करून? आता जवळजवळ एक 10 मिनिटं झालेत। 10 मिनिटांमध्ये ही शाईचा असं झालेलं आहे। उद्या जर मतदानाचा जर अंक घटला, काही जर झालं तर याला जबाबदार कोण? जर आमच्यासारखे निष्ठावंत जर एका उमेदवाराला जर मतदान करत असतील आणि त्यांच्याकडून जर अशा काही गोष्ट होत असेल तर आम्हाला बोगस मतदान करायला सुद्धा मिळू शकते, पण आम्ही ते केलेलं नाहीये।